मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात MCAच्या अध्यक्षपदी आतापर्यंत अनेक दिग्गज नेते राहिलेले आहेत। मग त्यामध्ये शरद पवारांचा उल्लेख असेल, आशिष शेलार असतील, मनोहर जोशी असतील, या सगळ्या दिग्गजांबरोबर आता आणखी एक नाव इथे जोडलं जाणार आहे। पण याच नावाच्या संदर्भात नेमकं हे नाव का जोडलं जाणार आहे या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपण गाठलंय या बड्या नेत्याला, मुंबई क्रिकेट असोसिएशन पर्यंत घेऊन येणाऱ्या एका क्रिकेट पदाधिकाऱ्याला। त्याचं नाव आहे शाह आलम। शाह आलम, मला सांगा की मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये आतापर्यंत शरद पवार, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, आशिष शेलार असे नेते राहिले होते। आता नवा नेता तुम्ही आणताय, विलासरावांना पण तुम्हीच आणलं होतं। काय तुमच्या डोक्यात कल्पना आहे, कोणाला तुम्ही घेऊन येताय? असं आहे राजेशजी की याच्यापूर्वी विलासराव देशमुखजीला मी आणलो होतो। माझा एकच ध्येय आहे की असोसिएशनमध्ये क्रिकेटर आणि लोकांचं बेनिफिट व्हायला पाहिजे। आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या लोकांनी बघितलं आहे की विलासरावांनी कुठल्या पद्धतीवर कार्य केलं आणि त्यांच्या निधनानंतर अक्षरशः मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वोटर रडले होते की एवढा देव माणूस आमच्यामधून गेला। तसंच त्या काळात मी गोपीनाथ मुंडेला पण आणलं। कारण काय होतं, मला MCAचं लोकांचा बेनिफिट व्हायला पाहिजे, क्रिकेटरला बेनिफिट व्हायला पाहिजे। एक सर्वसामान्य क्रिकेटर किंवा माझ्यासारखा वोटर भला करू शकत नाही। मोठं जसं पवारसाहेबांनी खूप मोठं केलं तसं यांच्या पण काही ना काही यूज व्हायला पाहिजे MCAला। म्हणून आता मला असं वाटलं की सगळे मोठे लीडर आहे, माझ्या पक्षाचं कोणी नाही आहे म्हणून, आणि नाना पाटोले सारखा माणूस आल्यावर MCAचं अजून उन्नती होईल मला असं खात्री आहे, म्हणून मी त्यांना घेऊन आलो। शाह आलम, मला एक सांगा की याच्या आधी नागपूरचे अमोल काळे, ज्यांना मुंबईच्या क्रिकेटमधलं काहीच माहिती नव्हतं, कुठली मैदानं कुठे आहेत, कुठला क्लब कुठे आहे, कुठला क्रिकेटर कोणत्या क्लबला खेळतो, काही म्हणजे काही माहिती नसताना त्यांना इथे अध्यक्षपदी बसवण्यात आलं। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अध्यक्षपदी बसवलं। पण त्यांचा जो कार्यकाळ होता तो भले 1.5 वर्षाचा होता, तो फारसा काही प्रभावशाली नव्हता। पण त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर विलासराव देशमुख असतील किंवा शरद पवार असतील, मनोहर जोशी असतील, या सगळ्या मोठ्या नेत्यांनी मुंबई क्रिकेटला काही ना काही दिलेलं आहे। मला तुम्हाला हे विचारायचं आहे की नाना पटोले यांचा क्रिकेटशी तसा काही संबंध नाहीये, मग त्यांना आणण्याचा अट्टहास का? मी जॉईंट सेक्रेटरी असताना, आपल्याला माहीत नसेल, मी जॉईंट सेक्रेटरी असताना 37 जाग्यावर गव्हर्नमेंटची ग्राउंड मागितली होती। जशा मानखुर्दमध्ये 37 एकर जागा मागितली होती। त्याच्या मागच्या परिकल्पना अशा होती की आझाद मैदान, क्रॉस मैदानमध्ये टेनिस प्लेयर, मोर्चा येतात, फंक्शन होतात, त्यामध्ये क्रिकेट डिस्टर्ब होतो। त्या 37 एकरमध्ये आम्ही 40 ग्राउंड बनवणार होतो आणि MCAचे जे टुर्नामेंट आहे एकच वेळी एकच जागेवर आणि काही डिस्टर्ब न होतं व्हायला पाहिजे ही इच्छा होती। आणि त्यामध्ये जेवढी 37 एकर जागा मी मागितली होती, महाविकास आघाडीची गव्हर्नमेंट असताना बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी खूप मदत केली। प्रत्येक पत्राला, प्रत्येक बोलतात ना, विचारायचे की कुठपर्यंत फाईल गेली, हे गेली त्यांना। आणि नाना पटोलेला 90% MCA माहीत आहे। आपणच एक न्यूज केलं होतं, ते मला भेटायला आले होते आणि MCAच्या लोकांनी, सर्व लोकांनी त्यांच्या भेटीगाठी केली, त्यांच्या नेचर लोकांना आवडलं। आणि पुढच्या माझी अपेक्षा अशी आहे की जर आमची गव्हर्नमेंट आली आणि नाना पदावर असतील तर MCAचा फायदा होईल, नाही तर सगळ्या रिप्रेझेंट करतायत, त्यांनी पण रिप्रेझेंट केलं, पण MCAचं भलं व्हायला पाहिजे। शाह, मला एक सांगा की आतापर्यंत मनोहर जोशी, शरद पवार, त्यानंतर विलासराव देशमुख, आशिष शेलार आणि आता अमोल काळे हे तसं पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांचे बालपणीचे मित्र होते, म्हणून त्यांच्या अध्यक्षपदाला किंवा त्यांच्या एकूणच सगळ्या व्यक्तिमत्वाला अर्थ होता। अन्यथा त्यांचं स्वतःचं काही कॉन्ट्रीब्युशन असं फार मोठ्या प्रमाणात नव्हतं, कारण त्यांचा क्रिकेटशी तसा काही संबंध नव्हता। पण हे सगळे मोठे नेते जे होते यांनी प्रत्येक वेळेला मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत केली। मला तुम्हाला हे विचारायचंय की या सगळ्या गोष्टी घडत असताना आता नेमकं नाना पटोले हे वेगळं असं काय करणार आहेत की जे पवारांना करता आलं नाही? असं आहे की आपण माझा इतिहास पाहिलाय, स्लीपर ते बूट पासून आलोय मी। आझाद मैदानमध्ये राहणारा एक मुलगा, आजपर्यंत MCAचा मेंबर हे कोणी सांगू शकत नाही की आलमनी ज्या राजकारणीला आलं त्याचा दुष्प्रभाव पडलाय, MCAने बेनिफिटच झालाय। तर आपण विश्वास ठेवा, नाना पटोलेला मी आणलाय आणि त्याचा बेनिफिट होईल। काही पॉलिटिकल झगडा नाही आहे, मिळून जुलून सगळं करणार, कारण MCAचं एक कल्चर आहे, पक्ष कुठला पण असू द्या, फायदा क्रिकेटचा व्हायला पाहिजे। 23 जुलैला ही निवडणूक होते। मिलिंद नार्वेकर, त्याचप्रमाणे संजय नाईक, आणि आता तुम्ही म्हणताय तसं जर नाना पटोले आले तर हा मुकाबला तिरंगी होणार की दुरंगी होणार, म्हणजे
कोणामध्ये होणार आणि काय नेमकं त्याचं आहे? कारण तुम्ही संजय नाईकांचे पण मित्र आहात, तुम्ही आता नाना पटोलेंनाही घेऊन येत आहे, मिलिंद नार्वेकरांशी तुमचे संबंध आहेत, नेमकं तुम्हाला काय साधायचंय? सर असं आहे की कॅन्डिडेट किती पण लढतील, नानाला रिप्रेझेंट करायचं आहे, त्यांना रिप्रेझेंटेशन आणलं मी. आता निवडणूक लढायचा हा डिसिजन नानाचा आणि पक्षाचा असेल. इफ दे आर रेडी फॉर फाईट द इलेक्शन अँड विथ देम. आणि एमसीए मध्ये तसं होणार नाही. मला असं वाटत आहे की संजय नाईक, मिलिंद नार्वेकर, नाना बसून आपण एक मत होऊन एक कॅन्डिडेट आहे, मला असं वाटतं. हे आहेत शाह आलम, विलासराव देशमुख असो किंवा गोपीनाथ मुंडे असो, आणि आता नाना पटोलेंना आणायचा घाट त्यांनी घातलेला आहे. त्यांचा हा घाट वरकरणी पाहिलं तरी जरी राजकीय असला, पण त्यातून संघटनेची काही कामं मार्गी लागावी ही त्यांची जी चांगली भूमिका आहे. पण पुन्हा एकदा तेच होणार आहे, सगळ्या पक्षांचे नेते बसून एकत्र तुम्ही आम्ही वाटून खाऊ अशा पद्धतीचं जर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मधलं काम राहिलं तर मात्र येणारा काळ हा मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी काहीचा कसोटीचा असणार आहे. कॅमेरामन शिवा कुरीरसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई.